नमस्कार. फाटोर्धाचो जनदेश वो लोकांचो काऊल आमकां खरेंच कैतन सांगता. हे विश्लेशणामंत आमी कोण जिखलो ओ कोण हारलो हे ठरवपाक येवंक ना. आमचो हेतू जावन आसा प्रणाली समजून घेवप, लोकांचे अनुभव आनी अंकडे हांकां एकत्रेम कसो हाडप हे पळोवप. चला तर सुरवात करूया. आयज आमी दक्षिण गोवेंच्या काळजांत आसात, फातोर्डा मतदार संघांत. हे एक शहर क्वेश्चन दिसता, पण त्याची कहाणी ती अख्ख्या गोवेंच्या आर्थिक आणि सामाजिक बदलांची आयकूंक मिळता. कुंच्याही जागेच्या राजकारण समजून घेवचे पयलीं थंयच्या माटीचो परमोळ घेव पडटा. म्हणल्यार लोक कशी जिवतात, त्यांचे चिंता कसल्या आणि त्यांचे दिसान दिसाच्या जिवताचो संघर्ष कितें हे जाणो जाल्यारूच फुडली गजाल समजोत. आणि फातोर्डेचे मातीत पहिलो घोटोक आसा पर्यटन. गोंयच्या जीडीपीक म्हळ्यार अर्थीक उत्पन्नाक 16% पुरो चोड योगदान हे एकच क्षेत्रांतल्यान येता. पण हो फक्त एक अंकडा न्हय, हे हजारांनी घरांच्या चूलपट. सुमार 25% गोंयकार आपले पोट ह्या क्षेत्रावर भरतात. पण ही अर्थव्यवस्था पावसासारखी, किडना मोहोड पाऊस, किडना सुकोट दुकोळ. हाचो अर्थ असो, लोकांच्या जिविताक स्थिरता नाय, आधार एकदम नाजूक असा. हे अस्थिरतायेचेर आनीक एक व्हड भर घालता, तो म्हणल्यार तरणाट्यांची बेरोजगारी. गोंयांत हा दर राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत सुमार 3 पट्टी चड आसा. एके वाटेन तरणाट्यांचीं स्वप्न आनी दुसरे वाटेन बेरोजगाराचें उस्तमी वास्तव, हांच्या मदलो संघर्ष खूब व्हड आसा. आनी मांगेर प्रश्न येता मातीचो, जमीनचो. पूर्वजाम कडजून आयलोल्या जमिनीचेर स्थानिक लोक आनी भायलो लोक ह्यांच्या मदों एक दिसादीस वाडपी ताणाव दिसता. उदाहरणाक लागींच्या सत्तारी तालुक्यांत 3000 परूस चोड अर्जां लंबीत आसोप ही समस्या कितल्या खर आसा हाचो पुरावा दिता. तर एक नाजूक अर्थव्यवस्था, तरणाट्यांच्या चिंता आणि जमिनीची भिरांत, हे 3 प्रश्न फातोर्डाच्या 30,839 मतदारांच्या मनात घुमतात. त्यांचं प्रत्येक मत हे या प्रश्नांक दिलेलो एक जबाब असता. आता लोकांचे हे अनुभव राजकीय अंकड्यांतत कसे बदलतात ते पळोवया. हे अंकडे म्हणल्यार लोकांच्या मनांतल्यान आयलेले संकेत. पहिलो संकेत मतदानांत झाल्ली ओजापाची वाळ. 2002 वर्षा लागीं मतदान 60% असलेलो, पूण फुडल्या दशकांत ते वर सरून 87%चेर पावलो. हाचो अर्थ एकदम स्पष्ट आसा, लोक आता शांत ना, ते जागृत झाल्यात आणि ते जबाब मागतात. दुसरो संकेत एक पारंपरिक राजकीय घराणो कोसळप. इंडियन नॅशनल काँग्रेस, जिचो किदाम 48% मतांचेर हुकूमत आशिल्ली, ती 2017 मेरेन सखोल येवन 6.1%चेर पावली आणि 2022 वर्सा तांचो उमेदवारूच नाशिल्लो. हे संघटनाचं पुराय पतन दाखवता. आणि तिसरो महत्वाचो संकेत मतांचो विभाजन. काँग्रेसाची मतं बीजेपीक वचूंक नाय, ती शिंपडली, वेगळ्या वेगळ्या धाकट्या पोक्सांक वांटली. बीजेपीचो 40% आधार स्थिर उरलो, पण ह्या विभाजनाक लागून जोईत थोड्या मतांनी चुकले आणि एक नवो प्रादेशीक पक्ष जैवंत झालो. तर ही 3 संकेत एकठांय करून आमकां कितें समजता? एकच गोष्ट, फातोर्डाचो मतदार जागृत आसा, पण त्यांचो विश्वास विभाजित झाला. ते खऱ्या आणि विश्वासाचे पर्यायक सोदतात. ओक्सा वेळार सार्वजनिक उल्लू वायप्यार एक व्हड जबाबदारी घेऊन येता. जेव्हा लोक इतले जागृत असतात, तेव्हा त्यांच्या नेत्यांनी लोकांच्या प्रश्न ऐकून घेणप आणि त्यांना स्पष्ट, प्रमाणिक जबाबदार दिवप ही आमच्या संविधानाने घालून दिलेली एक महत्वाची देवंडारी. तर अशा जटिल परिस्थितींत कोणचेही राजकीय शक्तीक फुडें वचपाचो रस्ता कसो दिसता? हा प्रश्न कोणच्याही एका व्यक्तीविशीं नाही, हा प्रश्न प्रणाली रचनेविशीं आसा. चलात ह्या जनादेशाचो शरीर रचना समजून घेऊया. एका पारंपरिक पक्षाक स्वत विश्लेषणानंत पळोवया. त्यांची ताकद म्हणल्यार स्ट्रेंथ्स जावन आसा काय समाजातलो इतिहासीक आधार, पण त्यांची कमजोरी म्हणल्यार विकनेसेस जावन आसा 6%चेर कसलेलो मोतांचो हिस्सो आणि संघटनात्मक दुर्बळकाय. तांकां व्हड संधी म्हणल्यार ऑपॉर्च्युनिटीज आसा बेरोजगारी आणि जमिनीच्या प्रश्नांत लोकांचो राग, आणि धोको म्हणल्यार थ्रेट्स आसा मोत विभाजित करपी बळिश्ठ स्पर्धोक. ह्या राजकीय खेळांत आणीक एक महत्वाचो बदल म्हणल्यार लोकसंख्येचे बदललेलो समीकरण. बायलो लोक येवन रावल्यान आता हिंदू लोकसंख्या सुमार 48%, ख्रिस्तान लोकसंख्येच्या 42%च्या थोडी वर गेल्या आणि मुस्लिम समाज 10% वाढता. हे बदलान सगळी जुनीम राजकीय हिसाब बदलल्यात. हाचो सिद्धा सोदो अर्थ असो,
जुनीम राजकीय सूत्रम व समीकरणान आता उपकारो चिमनाय फुडलम जुईत जोडूंक समाजांचे मध्य नवे पूल बांदपाची गरज आसा एक असे संदेश दिवपाची गरज आसा जो सगळ्या समुदायान एकठांय हाडटा. आता विश्लेषणांत लिहून उपायांची देखून वचूया. हे संकेतांक समजून घेऊन विश्वास परत जोडूंक एक पद्धतीशीर ब्लूप्रिंट, एक आराखडो कसो आसूंक शकता. इतिहास आमकां सांगता की हे मुठ्ठार सोंघात कोणाचीच किल्ला कायम उरोना. पयलीं काँग्रेसाचो राज्य, मागीर बीजेपीचो उदय आणि आता मतांचं विभाजन जावन प्रदेशीक शक्तींक संधी मेळ्ळ्या. परिस्थिती सोदांश बदलत आसता. ह्या बदलत्या परिस्थितीन मार्ग काढूंक एक 4 भागी दृष्टिकोन गरजेचो. पहिलो निवडणूक रणनीती, दुसरो संघटनात्मक तयारी, तिसरो कथन आणि संदेश आणि चौथो साधन संपत्तीची उभारणी. तर पहिलो भाग रणनीती. तरुणाट्यांच्या बेरोजगारीचो प्रश्न हिंदू आणि ख्रिश्चन दोघांकूय समानपणाने भेट जाता. ताका लागून ताका एकठांय हाडप गरजेचो. ताच्या वांगडा महत्वाच्या ओबीसी समाजांक जोडून घेऊन आणि मतांचो विभाजन थांबवपाक युती करून सगळ्यांचो विकास हो संदेश दिवपाचो. दुसरो भाग संघोटन. पक्षाचा कादरेंक मुल्लान परत बांधोय. प्रत्येक बूथ स्तरार लोकांचो प्रश्न आयकून घेवपाक एक प्रणाली निर्माण करप आणि मुख्य प्रश्ना खातीर नोकरी आणि जमीन खास ग्रीव्हन्स हेल्पलायन सुरू करप, जे वरवीं लोकांक आधार मेळत. तिसरा भाग संदेश. फोळकट उलोवप ना, फकत 2 मुख्य प्रश्नांचेर लक्ष केंद्रीत करप, बेरोजगारी आणि जमिनीचे हक. तथ्यांच्या आधारित राजकारण करप आणि धार्मिक एकवटाचो संदेश परत परत लोकांमेरेन पावोवप. हो दृष्टिकोन राजकारणाक व्यक्ती केंद्रीत थावनी एक प्रणाली केंद्रीत धोरणार व्हरता. मोल्ल्यार एक अशी प्रणाली जी पयली आयकवता, मागीर योजना करता आणि उपरांत ती योजना कार्यान्वित करता. ही एक आधुनिक तथ्यांच्यार आधारित पद्धत. पण एक निवडणूक जिंकोप आणि लोकांचो विश्वास जोडप हातून व्हड अंतर आसा. निवडणूक प्रचारांतल्यान शासना मेरेनचो पूल कसा बांदोचो. निवडणुके वेळ स्थापन केल्लेली ग्रीव्हन्स हेल्पलायन निवडणुके उपरांत एक सरकारी धोरण जावपाक जाय. प्रचारात दिलेली उतरां शासनात कृतीत बदलपाक जाय. तेडेच लोकांचो सरकाराचेर विश्वास परत बसतलो. आणि ज्या प्रणाली वरवीं लोक आपले प्रश्न मंडटात त्याच्यार गोपनीयता आणि संमतीची एक व्हड जबाबदारी असता. आमच्या देशाच्या कायद्याप्रमाणे लोकांच्या माहितीचो वापर फक्त त्यांच्या बोरेपणाखातीर आणि त्यांच्या संमतीनुच करप एकदम गरजेचं. निवडणूक हे अंतिम ध्येय न्हय, ती लोकांक सांगाता केल्ली एक 5 वर्षांची सेवा करपाची कौबलात आसा. जनदेश मोडल्यार अधिकार न्हय, ती एक व्हड जबाबदारी आसा. शासनाचं नवीन अभियांत्रिकी गर्भ ना करपी, सोथीक आणि पूर्णपणानं लोक केंद्रीत असा. त्याचं एकूच हेतू असा कार्यक्षमता आणि विश्वासाचेर आधारित जनदेश निर्माण करप, जो पुढलीं 5 वर्षां टिकोत. तुम्ही एक लोक केंद्रित नेता जावन चोवदातात आणि आपल्या मतदार संघाचो विकास करून चोवदातात जाल्यार blueprintstrategies.ai हांच्यार bimdar@blueprintstrategies.ai या ईमेल आयडीचेर वो 08042041602 या नंबरार संपर्क करात. राजकारणाच्या पोलतोडचो हेतू